नमस्कार मित्रांनो, कोणत्याही मुलीच्या मनामध्ये काय चालतं हे समजणं फार कठीण असतं. आजपर्यंत महिलांच्या भावना कोणालाही समजल्या नाहीत. मुलीला मुलांकडून काय हवं असतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मुलींना प्रपोज करायचं की नाही याबाबत अनेक वेळा मुलं गोंधळून गेलेली आपल्याला दिसून येतात. प्रपोज करायचा तर कसा करायचा अनेक मुलांना माहीत नसतं. याचाच अर्थ मुलींचा स्वभाव अतिशय सभ्य आणि छान असणे हा आहे. अशा मुलींना कसे आपलेसे करायचे? ती सहसा सर्वांशी चांगलं बोलते. अशा परिस्थितीत काही लोकांना असा गैरसमज होतो की मुलगी त्यांना पसंत करू लागली आहे. मग जेव्हा तो प्रपोज करतो तेव्हा मुलगी त्याला नाही म्हणते किंवा नकार देते तेव्हा त्याला वाईट वाटते. त्यावेळी त्याला काहीच समजत नाही आणि तो गोंधळून जातो. त्याला पश्चाताप होऊ लागतो. अशी परिस्थिती आहे की एक मुलगा एखाद्या मुलीला खूप आवडतो, पण प्रपोज करण्याची हिंमत जमवू शकत नाही. कारण त्याला स्वतःला ही कल्पना नसते की मुलगी त्याला खरोखर आवडते की नाही. अशा परिस्थितीत मुली नजरेने जेव्हा हे दोन इशारे देतात तेव्हा ती तुमच्या प्रेमात असते याची माहिती जाणून घेऊया, ज्यांच्याद्वारे तुम्ही 100% खात्री बाळगू शकता की तिचं हृदय तुमच्याकडे आले आहे आणि ती तुम्हाला खूप पसंत करू लागली आहे. यानंतर तुम्ही मुलीला प्रपोज केले तरी तिला हरकत नाही, कारण जेव्हा एखाद्या मुलीमध्ये हे हावभाव दिसू लागतात तेव्हा ती तुम्हाला पसंत करत असते. तर या गोष्टी माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. जर मुलगी सिंगल आहे, जर एखादी मुलगी वारंवार तुमच्याकडे टक लावून पाहत राहिली किंवा डोळे लपवत राहिली आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बघत असेल, तर मित्रांनो, हा एक खास संकेत आहे की तुम्ही तिला आवडता. परंतु आपल्याला मुलींचे चेहऱ्यावरील भाव देखील ओळखावे लागतील. याचा अर्थ असा नाही की ती तुमच्याकडे रागाने पाहत आहे, कारण तुम्हीही तिच्याकडे पाहत आहात. मित्रांनो बघा, पण हो, जर तुम्ही तिला जास्त बघत नसाल आणि तू अजूनही तुमची प्रशंसा करत असेल, तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मग स्वतःला तुम्हाला खूप आवडते. एखाद्या मुलीला जर एखादी मुलगी वारंवार तुमच्याकडे टक लावून पाहत असेल आणि पाहत राहिली किंवा डोळे लपवत राहिली आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बघत असेल, तर मित्रांनो समजून घ्या की ती तुम्हाला पसंत करते. मित्रांनो, जर एखादी मुलगी वारंवार तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे, मग स्वतःला तपासा की तुम्हाला ती खूप आवडते. आणि एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बघत असते किंवा बोलत असते. मित्रांनो, आपुलकीची भावना यातूनच निर्माण होते, त्यामुळे तुमचा संवाद सुधारतो. बॉलिवूड चित्रपटातून प्रेम कसे व्यक्त होते हे तुम्ही पाहिलंच असेल. तर मित्रांनो, असाच काहीसा अंदाज क्रशबद्दल मनात फिलिंग्स असताना होतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की एखादी मुलगी तुमच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, तर समजून जा की ती तुमच्याबद्दल मित्रांनो खूप जास्त विचार करते. अशा प्रकारे स्त्रीने नजरेने जेव्हा हे दोन इशारे देत असते तेव्हा समजून जा तुमच्या प्रेमात ती आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत